नमस्कार. मी सौ माधुरी नंदन कुलकर्णी. मराठी राज्यभाषा दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी राज्यभाषा दिवस. 27 फेब्रुवारी 1912ला मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या प्रभावी साहित्य लेखनामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळेच त्यांचा जन्मदिवस म्हणजे राज्यभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. कुसुमाग्रजांच्या आयुष्यातील काही गोष्टी आज मी आपणासमोर मांडणार आहे आणि त्याचबरोबर त्यांची एक कविता देखील आपणासमोर सादर करणार आहे. कुसुमाग्रज यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, परंतु लहान असताना त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यामुळे त्यांचं नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असं झालं. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम घरातली सर्वात लाडकी. एकुलती एक बहीण कुसुम असल्याने त्यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज असे नाव धारण केले आणि तेव्हापासूनच वि.वा. शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने आपलं लेखन करू लागले. 20 वर्षाच्या वयात असताना त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलन केलं. त्यांनी आपला पहिला मराठी कविता संग्रह जीवन लहरी प्रकाशित केला. नंतर त्यांनी मराठी चित्रपटासाठी पटकथा लिहिणं देखील सुरू केलं. एक धार्मिक चित्रपट सती सुलोचनामध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केलं होतं. कुसुमाग्रजांचा विशाखा हा कविता संग्रह वि.स. खांडेकर यांनी आपल्या स्वखर्चाने प्रकाशित केला होता. मला वाटतं स्वतःचा कविता संग्रह कोणी दुसऱ्यानं त्याच्या स्वखर्चाने प्रकाशित करण्याची ही एक आगळीवेगळीच गोष्ट असणार. वि.स. खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचं वर्णन करताना लिहिलं आहे, कुसुमाग्रजांच्या शब्दामुळे सामाजिक असंतोष प्रगट होतो, परंतु त्याच्यामुळेच जुने जग नव्या मार्गाकडे जात आहे ही आशावादी श्रद्धा देखील येते. 1942च्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत होते. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी गरजा जय जयकार, क्रांतीचा जय जयकार या कवितेतून मराठी भाषेतील स्फुल्लिंग ज्वालाप्रमाणे बाहेर पडले. त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयावर धाड टाकली. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावं पाहिली, पण त्यात कुसुमाग्रज असं नाव सापडलंच नाही. कारण रजिस्टरमध्ये कुसुमाग्रजांनी आपलं नाव लिहिलं होतं वि.वा. शिरवाडकर. कुसुमाग्रजांनी कविता संग्रहानंतर कथासंग्रह देखील लिहिले. त्यांचे नटसम्राट, बीज म्हणाली धरतीला या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय त्यांनी अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवन लहरी इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध केले. कुसुमाग्रजांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी वयाच्या 87व्या वर्षी नाशिक येथे झाला. मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आजही मराठी वाचक आणि रसिक प्रेमी जनतेच्या मनात जिवंत आहेत आणि मराठी भाषेतील काव्यात त्यांचे स्थान आजही अग्रगण्य राहील. आज मला आवडलेली त्यांची एक कविता गाभारा आपणासमोर सादर करते आहे. खरंच माणूस किती व्यवहारी झाला आहे नाही.
त्याने त्या व्यवहारी दृष्टीतून देवाची देखील सुटका केलेली नाही. सर्वसाधारण माणूस देवभोळा असतो, पण त्याच वेळी व्यापार करणारी, देवाचा व्यापार करणारी माणसं देखील या जगात काही कमी नाहीत. अशाच प्रकारचे मनातील काही भाव या कवितेतून प्रगट होताना आपल्याला दिसतील. कविता गाभारा. दर्शनाला आलात ना या, पण देवालयात सध्या देव नाही. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्याची झालर आहे. त्याचंही दर्शन घ्यायला काही हरकत नाही. वाजवा ती घंटी आणि असे इकडे या. पाहिला ना तो रिकामा गाभारा. नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजार तिला झोपायचा. काकड आरतीला उठायचा, शेजार तिला झोपायचा. दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकुक्षी घ्यायचा. 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयाच्या राशी, मोत्यांची आणि माणिकांची ढीग पडले होते पायाशी. दक्षिण दरवाज्याजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते. मंत्र जागर गाजत होते. रेशीम साड्या, टेरींची सूट सारे दुमत होते. बँकेतले हिशोब हरणाच्या गतीने बागडत होते. सारे काही घडत होते अगदी हवे तसे. पण एके दिवशी आमचे दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलीस वर्दी आम्हीच दिली. परत कदाचित येईल तो. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर. त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या. तसे म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्त्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तर देव 50. धन्यवाद.